हॅलो. आवाज ऐकू येतोय? रेकॉर्डिंग चालू आहे म्हणे. येतोय ना आवाज? होय सर येतं. ओके, ये मग इकडं राहू तिथेच. तर आता आपण ट्रिग्नोमेट्री फर्स्ट हा चॅप्टर पूर्णपणे बघणार आहे. तर जेवढं होईल तेवढं बघूया, किती लेक्चर लागतात. ट्रिग्नोमेट्री समजला, ट्रिग्नोमेट्री 1 घेऊ, 2 घेऊ, परत 12वीतलं घेऊ आणि परत डेरिव्हेटिव्ह चालू करू. आपण हे 1-2 आठवड्यामध्ये एक आठवड्यात 4-5 दिवसात संपून जाईल. 3 ते 5 मध्ये दररोज आपण लेक्चर घेऊया. 3 ते 5 मध्ये रेकॉर्डिंग पण टाकतो मी. तुम्ही स्क्रीनवरती बघत राहा, जरा आवाज कमी करून. स्क्रीनवरती मोठं दिसतंय, रेकॉर्डिंग होते सगळं. युट्यूबला पण टाकू आपण. स्क्रीनवर दिसतंय का? फक्त आवाज कमी करून स्क्रीनवर दिसतंय का बघा व्यवस्थित. स्क्रीन रेकॉर्डिंग होते मोबाईल मध्ये. तर आपण बघणार आहे चॅप्टर मध्ये काय काय. ट्रिग्नोमेट्री 1 हा चॅप्टर बघणार आहे. थोडं मधलं बेसिक तुम्हाला येणं आवश्यक आहे. 10वी मधलं बेसिक जर येत असेल तर चॅप्टर एकदम सोपा आहे. ओके. तर आता ह्याच्यामध्ये आपण काय काय पाहणार आहे बघा. ट्रिग्नोमेट्री फंक्शन विथ द हेल्प ऑफ युनिट सर्कल. परत एक्सटेन्शन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन टू एनी अँगल हा एक पॉईंट बघणार आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं रेंज साइन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स अँड डिफरंट ऑर्डर. आवाज कमी कर. त्यानंतर पुढं दिलंय असं वर क्लिक केलं, आवाज कमी करायचं थोडं. फंडामेंटल आयडेंटिटीज अँड पेरिओडिसिटी ऑफ द, हे कन्सेप्ट आहे. डोमेन, रेंज, ग्राफ, रिच, पोलार कोऑर्डिनेट, हे कन्सेप्ट आपल्याला बघायचे. 3 मोठे दिसते तेवढं सांगत चला, व्यवस्थितपणे आपण बघूया. तर मी रिवाइज करतो, मला वाटतं घेतला हा चॅप्टर, तरी पण आपण एकदा आणखी रिव्हिजन वगैरे म्हणजे घेऊच व्यवस्थितपणे, कारण हे चॅप्टर कळलं पुढचं सगळं व्यवस्थितपणे कळतंय. आता दिले काय बघा, काय दिले बघा. इंट्रोडक्शन मध्ये आपण बघणार आहे. ट्रिग्नोमेट्री पूर्ण समजला 11वीचा 12वीचा तर काय अडचण येत, त्यामुळे डेरिव्हेटिव्ह पण समजायला सोपं जाईल. लाईन टू लाईन बघूया. Trigonometry is the branch of mathematics and that deals with the relation between the sides and angles of the triangle. ही कशावर सुरुवात झाली? ट्रिग्नोमेट्री नावाचा कन्सेप्ट कसा तयार झाला? ट्रिग्नोमेट्री नावाचा कन्सेप्ट तयार करण्यामागं ट्रायंगल आहे. ट्रायंगल आणि अँगल त्यामधलं जे रिलेशन आहे सांगायचं काम पहिल्यांदा कोणी केलं? ट्रिग्नोमेट्रीचे कन्सेप्ट. नवीन तयार कसं झालं तर थोडक्यात आपल्याकडे एखादा ट्रायंगल आहे असा, त्याच्या या साइड यांच्यामधलं हे अँगल थिटा आणि साइड, ह्याच्यामुळे ट्रिग्नोमेट्रीचा ह्याच्यातलं रिलेशन सांगणारा ट्रिग्नोमेट्री. त्याच्यामध्ये काय सांगितले? द वर्ड ट्रिग्नोमेट्री इज अ डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड ट्रिग्नॉन अँड द मेट्रॉन मीन्स दॅट द साइड्स ऑफ ट्रायंगल्स. ट्रिग्नॉन म्हणजे काय? साइड्स ऑफ ट्रायंगल. आणि ग्रीक मॅथमॅटिक्स यूज द ट्रिग्नोमेट्रिक रेशो टू द डिटरमाइन द अननोन. तर हे अननोन डिस्टन्स काढण्यासाठी ट्रिग्नोमेट्रीचा उपयोग ग्रीक लोक करायचे. म्हणजे एखादी माहित नसलेला अंतर काढायचं असेल तर हे काढण्यासाठी सुरुवातीला ग्रीक लोकांनी याचा उपयोग केलेला आहे. ट्रिग्नॉन म्हणजे ट्रायंगलची बाजू, मेजर म्हणजे मेट्रॉन म्हणजे मेजर, हे तुम्हाला माहित आहे मोजण्यासाठी असतं. तर द इजिप्शियन used as a primitive trigonometry of the building pyramids and second काय दिले मिलेनियम BC. हे जे आहे ते पिरॅमिड वगैरे मोठे मोठे बांधलेले तुम्ही बघितले बिफोर ख्रिस्टी ह्या काळामध्ये वापरलं जायचं. ग्रीक ऑफ द आसनावर आपण काय दिले, हे पॅरिस 190 to 120 BC दिलेलं आहे, खूप जुनं आहे. फॉर्म्युलेटेड इन जनरल प्रिन्सिपल ऑफ ट्रिग्नोमेट्री. ही ह्या लोकांनी, इजिप्त मधल्या लोकांनी सुद्धा काय केलेलं आहे, थोडस त्याची काही प्रिन्सिपल, त्याची काही तत्व तयार केली होती. अँड ही इज नोन एज द फाउंडर ऑफ ट्रिग्नोमेट्री. ही इज अ नोन एज द फादर ऑफ ट्रिग्नोमेट्री. सुरुवात ट्रिग्नोमेट्रीचा फादर म्हणून कोणाला ओळखलं जातं? We are familiar with the trigonometric ratios of the acute angles. Right angle triangle. Right angle triangle. Right angle triangle सगळ्यांना माहित आहे, acute angle सगळ्यांना माहित आहे, आणि
ऑब्ट्यूज अँगल पण सगळ्याला माहित आहे. ऑब्ट्यूज अँगल म्हणजे काय असतो? 90 पेक्षा मोठा. We have introduced the concept of the directed angle having any measure. In the previous chapter, we shall now extend the definition of trigonometric ratios, angle, any measure in terms of the coordinate of point of the standard circle. So let's recall म्हणलं, recall करा. ते तुम्हाला यायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये काय सांगितलंय बघा. तर we studied that the right angle triangle if the measures of the acute angle is theta. तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल सगळ्यांना माहित आहे. त्याच्यामध्ये थिटा कुठं असतो ते पण माहित आहे. आणि त्याच्यामधले जे रेशो आहेत, साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज, येतात मध्ये झालेलं आहे. लक्षात ठेवून टाका, ह्याला काय पर्याय नाही. म्हणजे तुमच्याकडे जर असा प्रकारचा एक ट्रायंगल असेल, इथे समजा तुमच्याकडे थिटा असेल, थिटा अँगल तुमचा 90 डिग्री असेल, तर ह्याला काय म्हणतो आपण? तर ह्याला म्हणतो आपण हायपोटेन्यूज. काय म्हणतो आपण ह्याला? हे असं तुमचं हायपोटेन्यूज. ही साइड म्हणजे 90च्या पुढची, 90 डिग्रीच्या अपोजिट साइड जे असते ट्रायंगल मध्ये, त्याला काय म्हणायचं असतं? हायपोटेन्यूज म्हणायचं. तर ही थिटा आहे, थिटाच्या अपोजिट साइड कोणती असते? थिटाच्या विरुद्ध बाजू जी आहे त्याला काय म्हणायचं? अपोजिट साइड. काय म्हणायचं त्याला? अपोजिट साइड. आणि ही काय असणार? थिटाच्या शेजारची बाजू, ह्याला काय म्हणजे? ऍडजसंट साइड. येते लक्षात तुमच्या? थिटाच्या शेजारच्या बाजूला ऍडजसंट म्हणतो. थिटाच्या बरोबर उलट्या बाजूला असणारी काय असते? अपोजिट साइड. आणि ह्याला काय म्हणतो आपण? हायपोटेन्यूज. ह्यांच्यामध्ये जे रिलेशन असतं ते ऑलरेडी आपण 10वी मध्ये हे फॉर्म्युले पाठ केलेले आहेत. साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड आपण हायपोटेन्यूज, कॉस थिटा म्हणजे ऍडजसंट साइड आपण हायपोटेन्यूज, आणि टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड आपण ऍडजसंट साइड. हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. हे तुमचं पाठ पाहिजे. पाठ कसं करायचं तुम्ही विचारावा, ते आता मी सांगत बसत. त्यानंतर ऑल्सो अजून आपल्याला कोसेक थिटा म्हणजे काय असतं हे पाठ पाहिजे. 1 साइन थिटा, सेक थिटा म्हणजे 1 कॉस, आणि कॉट म्हणजे 1 टॅन. ह्याला काही पर्याय नाही, तुम्ही तोंड पाठ करून टाका. का पाठ करायचं मला विचारू? कारण का हे डिफाईन केलेलं आहे ग्रीक इजिप्शियनच्या लोकांनी. त्यांच्यातलं रिलेशन आहे ते अँगल आणि साइड मधल्या ट्रायंगलच्या. त्यामुळे हे असं का असतं हे डिफाईन लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्हाला समजेल क्वेश्चन. ठीक आहे, लक्षात फॉर्म्युलेला चॅलेंज करून चालत नाही, हे पाठ करून टाका. हे लक्षात, हे पाठ लक्षात ठेवायचं. पाठ करण्यापेक्षा काय लक्षात ठेवावं, त्यातलं रिलेशन आहे ते. काय रिलेशन आहे? एवढे फॉर्म्युले पाठ पाहिजे. 10वी मध्ये पण तुम्ही पाठ केले आणि लक्षात ठेवले होते. साइन कॉस टॅन म्हणजे काय लक्षात ठेवा. चला पुढे. त्यानंतर आपल्याला पाहिजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन विथ द हेल्प ऑफ सर्कल. तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपण सर्कलच्या सहाय्यानं पाहणार. ट्रिग्नोमेट्रिक सर्कल आपण काय करणार आहे? सर्कलच्या सहाय्यानं थोडंसं आपण पाहणार आहे. तर ट्रिग्नोमेट्रिक सर्कल मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन विथ द हेल्प ऑफ द सर्कल, म्हणजे सर्कल पण थोडंसं आपण त्यामध्ये घेतोय. ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज आणि एनी अँगल, वी हॅव स्टडीड दॅट. राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल आपण बघूया. कुठला राईट अँगल आहे? समजा आपण जर त्रिकोण ABC घेतला, काय घेतला? त्रिकोण ABC. कुठे आहे त्रिकोण ABC? हा त्रिकोण ABC तुमच्या समोर स्क्रीनवरती. हा त्रिकोण ABC. त्रिकोण ABC मध्ये काय दिलंय? आता ABC मध्ये हा तुमचा कोण आहे? एक अँगल आहे. हा कोण असतो? हा कोण असतो? हायपोटेन्यूज. म्हणजे याला आपण काय म्हणतो? कर्ण. हा कोण आहे? ऍडजसंट साइड, थिटाच्या शेजारची बाजू. आणि हे कोण असते? थिटाच्या उलट्या सरळ, म्हणजे अपोजिट साइडला असणारी अपोजिट साइड. हे तुम्हाला बेसिक माहित, थोडंसं बारकाईने लक्ष द्या. आता हे सगळं आपल्याला सर्कल मध्ये आणायचंय. मग आपण काय केलं? सर्कल दिसतंय मोठं, सर्कल मध्ये आपण आलो. तर सर्कल मध्ये काय केलं आपण बघा. इथं सर्कल काढला. या सर्कल मध्ये ही जी आहे ती तुमची 90 डिग्रीच्या, थोडक्यात काय केलं इथं समजून घेण्यासारखा विषय. काय करायचं इथं आपल्याला? तर इथं थोडंसं ऑब्झर्वेशन करा तुम्ही. तुम्हाला डायग्राम मध्ये काय दिसतंय बघा. ह्या डायग्राम मध्ये, तर ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला सर्कल दिसते. तर आता इथं PXY हा एक पॉइंट आहे. कशावरचा पॉइंट आहे? हा सर्कलवरचा पॉइंट आहे. कशावरचा पॉइंट आहे? हा सर्कलवरचा पॉइंट आहे. तर सर्कलवरती OB हे काय तुमचं R हे जे आहे ते डिस्टन्स आहे कुठलं? सेंटर पासून सर्कलवरच्या पॉइंट पर्यंत. ह्याला आपण काय म्हणतो? रेडियस म्हणतो. आणि OM जे अंतर आहे ते काय केलेलं आहे? ह्या B पॉइंट मधून, इथल्या P पॉइंट मधून ह्या खाली एक्स ऍक्सिस वरती काय केलेलं आहे? लंब टाकलेला आहे. म्हणजे परपेंडिक्युलर आपण काय केलंय? ड्रॉ केलेलं आहे. कुठनं? तर P पॉइंट मधून M पर्यंत परपेंडिक्युलर ड्रॉ केलेलं आहे. आता हे मग तुम्हाला जोडून घ्यायचं. हे सगळं काय करा? जोडून घ्या असं. हे ऑलरेडी एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस आहे.
तर हा कुठून गेलेला आहे तर सर्कलच्या सेंटर मधून गेलेला आहे. सर्कलच्या सेंटर मधून काय गेलेला आहे, हा एक्स ऍक्सिस गेलेला आहे आणि हा वाय ऍक्सिस गेलेला आहे. त्यामुळे सर्कलचे बरोबर 4 भाग पडले. इतर शब्दामध्ये बरोबर ते 4 त्याचे 4 भाग पडलेले त्या ठिकाणी. तर हा पी पॉइंट सर्कलवरती आहे. आता हे जे अंतर असतं ते हे कुठला ऍक्सिस आहे, वाय आहे. म्हणून इथून इथपर्यंतच्या अंतराला आपण डिस्टन्सला काय म्हणतो, आपण वाय नाव दिलं. ते तसंच का वाय नाव दिलं तर ह्याच्यावरून दिलं. आणि इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला काय नाव दिलं, एक्स नाव दिलं. कारण ते डिस्टन्स कशावरती आहे, एक्स ऍक्सिस वरती आहे. म्हणून त्याला नाव काय दिलेलं आहे, एक्स नाव दिलं. इथून इथपर्यंत अंतर काहीतरी असेल म्हणजे एक्स असेल, माहित नाही आपल्याला. आणि इथून इथपर्यंत अंतर काहीतरी असेल म्हणजे काय असेल, वाय असेल. जसं आपण तुम्हाला साधं सिंपल जर आपण बघितलं, इथे काय असतं, 1 असतं, 2 असतं, 3 असतं, मग इथं -1, -2, इकडं 1, इकडं 2. मला म्हणलं 2 पॉइंट दाखवा प्लेनवरती. तुम्ही काय करणार, इथनं वर इकडे येणार, इथनं इथे येणार. हा तुमचा कुठला पॉइंट आहे तर 2, 2 हा तुमचा काय आहे, पॉइंट आहे. इथे लक्षात, हा कुठला पॉइंट आहे, 2, 2 पॉइंट आहे तुमच्याकडे. इथे लक्षात. पुढं तसं तुम्हाला 2, 2 जर पॉइंट दिला, हा 2, 2 पॉइंट आहे इथे, 2, 2 पॉइंट आहे, हा 2. म्हणजे इथनं इथपर्यंत किती डिस्टन्स आहे, 2. इथून इथपर्यंत डिस्टन्स किती आहे, म्हणजे 1, 2. इथनं अंतर किती आहे, 2. म्हणजे एक्स ऍक्सिसवर अंतर किती घेतलं आपण, 2 घेतलं. आणि इथनं तुम्ही असं वर गेलं तर हे डिस्टन्स किती झालं, हे वाय ऍक्सिस वरती 1 आणि 2. हे काय झालं, वाय ऍक्सिसचं पण 2 झालं. म्हणजे इथला पॉइंट तुमचा काय आला, 2, 2 आला. हा पॉइंट तुमचा काय झाला, 2, 2 पॉइंट झाला. त्याला काय म्हणतो आपण, एक्स आणि वाय कोऑर्डिनेट या ठिकाणी लिहिले आपण. तसं त्याचा एक्स कोऑर्डिनेट काय आहे, एक्स कोऑर्डिनेट काय आहे तर इथून इथपर्यंत डिस्टन्स म्हणजे एक्स आहे. तर वाय कोऑर्डिनेट काय आहे तर इथून इथपर्यंत अंतर म्हणजे किती आहे, वाय आहे. तर हे इथला पॉइंट जो आहे तो कसा दाखवला, मग पी एक्स वाय ने दाखवला. ओके, म्हणजे हे ओएम जे आहे ते एक्स अंतर झालं आणि इथलं हे डिस्टन्स आहे ते काय झालं, वाय झालं. ह्याला काय म्हणतोय आपण, कोण आहे, रेडियस. ओके, ही बेसिक माहिती झाली तुम्हाला, माहिती त्याच्यामध्ये काय नवीन करण्याची गरज झालं. ही बेसिक डायग्राम मधली माहिती झाली. जेव्हा तुम्हाला जर म्हणलं साइन थिटा सांगा, तुम्हाला काय म्हणलं, साइन थिटा सांगा. सांगा साइन थिटा म्हणजे काय असतं, साइन थिटाचा फॉर्म्युला काय आहे, लक्षात राहायला पाहिजे. काय असतो, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. अपोजिट साइड काय आहे थिटाची, त्याची अपोजिट साइड काय आहे, ट्रायंगल तर आहे मग. अपोजिट साइड काय आहे, वाय आहे, वाय. अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज काय आहे, आर. झालं. साइन थिटा इज इक्वल टू वाय अपॉन आर मिळालं तुम्हाला. म्हणजे ते आर जर इकडे पाठवलं तर काय होईल, मल्टिप्लाय झाला, डिवाइडला. म्हणजे काय होईल, हे जर पुढे सोडवलं तर काय होईल, आर इंटू साइन थिटा इज इक्वल टू काय आलं, वाय. तुम्हाला वाय इज इक्वल टू आर साइन थिटा मिळालं. म्हणजे काय मिळालं, आर वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. हे तुम्हाला असं हे झालं. परत मी तुम्हाला म्हणलं कॉस थिटा सांगा. काय कॉस थिटा, तर कॉस थिटा सांगा म्हणलं. कॉस थिटाचा फॉर्म्युला काय, कॉस थिटा म्हणजे काय असतो, adjacent side upon hypotenuse. थिटाची adjacent side कोण आहे, हा थिटा आहे. adjacent side म्हणजे शेजारची बाजू. शेजारची बाजू 2 आहेत थिटाला. ही एक बाजू आहे, ही एक बाजू. कुठली घ्यायची, हायपोटेन्यूज सोडून राहिली. कुठले, ओएम. ओएम म्हणजे कोण, एक्स. त्या ठिकाणी एक्स हा कोण, हायपोटेन्यूज कोण आहे, आर आहे. इथं आर. तरी आर ला इकडे घेतल्यावर काय होईल, आर कॉस थिटा इज इक्वल टू एक्स. म्हणजे एक्स इज इक्वल टू काय मिळालं, आर कॉस. ओके, तर तुम्हाला एक्स मिळाला, वाय मिळाला. एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा, वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. अशा 2 व्हॅल्यू या ठिकाणी मिळाली. बसतात. तर परत काय पुढे काय येते बघा, तर पुढं मिळालं तुम्हाला दोन्ही बघा, कॉस थिटा इज इक्वल टू बी सी अपॉन एसी आणि साइन थिटा इज इक्वल टू एबी अपॉन एसी. कशावर लिहिलं, डायग्राम वर. adjacent side अपॉन हायपोटेन्यूज होय इथं ह्याच्यावरून लिहिले, बरोबर आहे का, ते दिसतंय तुम्हाला. cos थिटा इज इक्वल टू ह्याच्यावरून adjacent side अपॉन हायपोटेन्यूज म्हणजे सीबी अपॉन एसी किंवा बीसी अपॉन एसी. आलं. तर दुसरं हे डायग्रामचा विचार केला. इकडे साइन थिटा म्हणजे काय असतं, साइन थिटा म्हणजे अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज म्हणजे एबी अपॉन एसी, एबी अपॉन एसी. लक्षात, हे असं आहे. आणि ह्याच्यामध्ये कसे दिलेले आपण, तर इकडे बघा आता इथं मग आपण काय केलं, वी विल नाव एक्सटेंड दिस डेफिनेशन टू द एनी अँगल थिटा अँड कंसिडर द थिटा इज द डिरेक्टेड अँगल. तर आपण काय केलं, थिटा हा डिरेक्टेड अँगल घेतला आपण डायग्राम मध्ये. थिटा विथ ॲक्यूट अँगल आहे. थिटा कसा अँगल आहे इथं, ॲक्यूट. ॲक्यूट म्हणजे कसा, 90 डिग्री पेक्षा कसा अँगल आहे इथं, थिटा जो आहे तो इथं कसा आहे, कमी आहे, छोटा आहे 90 पेक्षा. तर या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं तसं. मग इथं त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे लक्ष द्या. त्याच्यामध्ये काय सांगितले माहिती बघा, थिटा घेताना काय करा, मग तुम्ही ॲक्यूट अँगल आहे समजा. Consider the circle of the radius r to the center O and system
OA is the initial ray of the angle theta and OB is the terminal arm किंवा रे टर्मिनल रे. काय OA OB? OA कोण आहे इथं? OA काय? OA कोण आहे? अँगल कुठं झालाय? शेवट कुठं झाला अँगलचा? सुरुवातीला ह्याला काय म्हणतो आपण? इनिशियल आर्म. आणि OB ला काय म्हणतो आपण? पहिल्या चॅप्टर मध्ये बघितलं आपण. सुरुवातीच्या आर्म म्हणजे अँगल इथनं असा सुरू झालाय ना, असं इथनं अँगल सुरू झाला, असा गेला इथून, म्हणजे अँगल OA आणि ते काय होतं? सुरुवातीच्या आर्म लक्षात. तसं या ठिकाणी तुम्हाला OA आणि OB या ठिकाणी पाहायला मिळेल. OA आणि OB. ओके, OA आणि OB. OA जो आहे तो इनिशियल रे ऑफ अँगल थिटा आणि OB इज द टर्मिनल रे. त्याच्यामुळे अँगल तयार झाला. थिटा कशामुळे तयार झाला? इनिशियल आणि फायनल किंवा इनिशियल आणि टर्मिनल रे मुळे. PXY जे पॉइंट ऑन द सर्कल आपण बघितलं, ऑन रे OB, तो OB वरती बरोबर आहे. PXY बी कुठला तरी पॉइंट आहे सर्कलवरचा B ह्या पॉइंट वरती आला लक्षात, आणि तो OP लाईन वरती लक्षात. हा जो तुम्ही बघितलं तर तुमचा P पॉइंट जो आहे तो सर्कलवर तर आहेच आहे, आणि दुसरी गोष्ट काय सांगितलं इथं, तर तो P पॉइंट आहे तो OB ह्या लाईन वरती किंवा OP ह्या लाईन वरती सर्कल वरती म्हणून सांगितलंय. हे लक्षात. तर इथं पुढे तुम्हाला दिलेलं आहे माहिती, मग PXY तो पॉइंट ऑन सर्कल आणि ऑन रे OB वरती आहे किंवा OP वरती आहे असं म्हणू शकतो. ड्रॉप PM परपेंडिक्युलर OA. काय केलं आपण? PM कुठनं टाकलाय? परपेंडिक्युलर टाकलाय. कसा PM टाकलाय? परपेंडिक्युलर. PM काय केलंय? परपेंडिक्युलर OA केलाय. इथनं काय केलं? परपेंडिक्युलर. तुमचा P पॉइंट जो आहे तो कुठल्या लाईनवरती? OBच्या लाईन. इथनं काय केलं आपण? परपेंडिक्युलर खाली टाकला. परपेंडिक्युलर टाकला, तुम्ही ह्याला Y नाव दिलं, ह्याला काय नाव दिलं? X नाव दिलं. त्रिकोण तयार झाला. मग त्याच्यानंतर त्रिकोण तयार झाला, तुम्ही असं लिहू शकता. इथं काय लिहू शकता? तर या ठिकाणी तुम्हाला OMX मिळाला, PMY मिळाला, OPR मिळाला. डायग्राम मध्ये आपण बघितलेलं आहे. आणि त्याच्यावर cos θ इज इक्वल टू आपण मगाशी काढलं होतं, काय असतं ते? X अपॉन R. आणि sin θ इज इक्वल टू काय येतं? Y अपॉन R. ते कसं येतं तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे. ओके, लक्ष द्या इकडे. नाव वी डिफाइन फॉर एनी θ बिलॉंग्स टू. बरोबर. आता काय करतात आपल्याला पुढं? लक्ष द्या इकडे काय होतं. काय म्हणाले? ओके ना, एकदा लक्ष दे. cos θ इज गप केला काय? cos θ इज इक्वल टू काय दिले? X अपॉन R. तर काय दिले बघा? cos θ इज इक्वल टू X अपॉन R. कसं येतं माहिती आहे? अपोजिट साइड, adjacent साइड अपॉन हायपोटेन्यूज. cos θ इज इक्वल टू काय तुम्हाला? X अपॉन R. X कोऑर्डिनेट ऑफ P म्हणले आणि डिस्टन्स P फ्रॉम द ओरिजिन. तर R डिस्टन्स फ्रॉम रेडियस आहे. sin θ इज इक्वल टू काय दिले? Y अपॉन R, म्हणजे Y कोऑर्डिनेट ऑफ P आणि डिस्टन्स ऑफ P फ्रॉम द ओरिजिन. tan θ कसं? tan θ म्हणजे काय असतं? sin θ अपॉन cos θ असतं. बरोबर आहे का? इतर माहित आहे ना, tan θ म्हणजे काय असतं? sin θ अपॉन cos θ. sin θ ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? किती आहे sin θ ची व्हॅल्यू? Y अपॉन R आणि cos θ. tan θ म्हणजे किती येतं? सांगा लवकर. तुम्हाला tan θ काढायचं. काय काढायचं तुम्हाला? tan θ. tan θ म्हणजे काय असतं? sin θ अपॉन cos θ. बरं, sin θ ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला? sin θ किती दिला आहे? sin θ दिला आपल्याला Y अपॉन R. Y अपॉन R. cos किती दिला आहे? X अपॉन R दिलं किती? X अपॉन R. मग काय करा? या R ला R काय करा? राहील काय मग? Y अपॉन X. तुम्हाला tan काय मिळाला? Y अपॉन. tan तसा cot काढून घ्या. cot काय असतं? त्यांच्या उलट असतं. tan जर Y अपॉन X असेल तर cot काय येईल? उलट येईल ना. हे लक्षात असतं. मग tan जर इथं Y अपॉन X तर cot काय येईल? X अपॉन Y. त्याच्या उलट असतं. cosec काय असतो? sin च्या उलट असतो. cosec कोणाच्या उलट असतो? इथे काय? sin काय? Y अपॉन R. cosec काय येईल? R अपॉन Y. आणि sec कोणाच्या उलट असतो? cos च्या. बरोबर आहे. काय व्होल्टेज काय sec काय इज इक्वल टू 1 अपॉन काय असतं? cos θ. पण आपल्याला 1 अपॉन cos θ ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे किती? cos θ X अपॉन R. म्हणजे आपण उलट मध्ये वर गेल्यावर काय होईल?
आर अपॉन एक्स. तुम्हाला थिटा किती मिळाला? आर अपॉन एक्स. आला आर अपॉन एक्स. हे लक्षात. अशा पद्धतीने आपण ही टॅन काढला, साइन काढला, कॉस काढला, कॉस काढला, सेक काढला, कोसेक काढला. ते कशा व्हॅल्यू आले तुम्हाला इथे ठिकाणी समजलेलं आहे बेसिक. For every angle theta, there is a corresponding unique point pxy on the circle, which is on the terminal ray theta, and the trigonometric ratio of theta is also trigonometric function of. तर तुम्हाला pxy हा पॉइंट सर्कल वरती आहे, त्या ठिकाणी काय करायचं होतो, इनिशियल आर्म काय, टर्मिनल आर्म काय, अँगल काय, काय ऑपोजिट काय सांगितलं, थीटा कॉस थीटा सेक थीटा कॉस थीटा tan थीटा कॉस थीटा सांगितलेलं. त्या फंक्शन कशा आले तुम्हाला सांगितलं. ओके, चलो पुढे. त्यानंतर पुढे काय सांगितलंय बघा, ट्रिग्नोमेट्रिक रेशो. ट्रिग्नोमेट्रिक रेशो फंक्शन्स आर द इंडिपेंडेंट ऑफ द रेडियस आर. ट्रिग्नोमेट्रिक आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा आणि रेडियसचा एवढा संबंध लागत नाही. काय म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑर फंक्शन्स आर इंडिपेंडेंट ऑफ द रेडियस. रेडियस वरती ते अवलंबून नाही. ट्रिग्नोमेट्रिक टाइम पास तिकडे काय जे थिटा सगळे त्याचा रेडियसचा काही संबंध येत नाही. रेडियस तुमची काही असू द्या, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनवरती परिणाम होत नाही. ट्रिग्नोमेट्रिक रेशो कोटर्मिनल अँगल्स आर सेम. ट्रिग्नोमेट्रिक रेशो मध्ये कोटर्मिनल अँगल काय असतात ते बघा. कोटर्मिनल अँगल कशाला, कोटर्मिनल हा शब्द ऐकला की कोटर्मिनल म्हणजे काय कळलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही पहिलं चॅप्टर क्लोज पाहिजे. कोटर्मिनल म्हणजे काय असतं तुम्हाला सांगितलं. कोटर्मिनल म्हणजे वाचावं लागतं. खूप झालेलं आहे. कोटर्मिनल म्हणजे काय असतं? मोठ्या अँगल केलं तर 360च्या पटीमध्ये यायला पाहिजे. आपण कोटर्मिनल आहे, बरोबर आहे का? दोन अँगल असतात. कोटर्मिनल अँगल्स म्हणजे काय अँगल्स आहे ना. पुढे गेलो. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ कोटर्मिनल अँगल्स. हे दोन अँगल्स लागणार आहेत. 720 एक अँगल घेतला, 360 घेतला. हे दोन्ही कोटर्मिनल अँगल आहेत का? आहेत. कशावरून? मोठ्या अँगल मधून छोटा अँगल वजा करायचा. त्यांची बेरीज बाकी काय यायला पाहिजे? 360च्या पटीमध्ये येतं. आता 720 मधून जर 360 वजा केलं तर उत्तर किती येते? 360. 360च्या पटीमध्ये येते. म्हणजे हे दोन्ही अँगल कसे आहेत? कोटर्मिनल. समजा आपल्याकडे असा एक अँगल आहे, आपल्याकडे काय 340 एक अँगल आहे आणि दुसरा किती दिलाय तुम्हाला? -20 एक अँगल दिले, बरोबर का? हे दोन अँगल आहेत. हे दोन्ही अँगल कोटर्मिनल आहेत का? आहेत. काय करायचं? मोठ्याकडून छोटा वजा करायचा. त्यांची वजाबाकी 360च्या पटीमध्ये आहे म्हणायचं. तर 340 हा मोठा अँगल आहे, त्यातनं छोटा अँगल वजा करायचा. छोटा काय? -20. तरी सोडवलं काय झालं? 340 मायनस मायनस प्लस झालं. किती आले? 360. म्हणजे याचं उत्तर 360च्या पटीमध्ये 720 येतं. आलं लक्षात? त्याला काय म्हणायचं? कोटर्मिनल अँगल आहे. म्हणजे कोटर्मिनल अँगलचा रेशो आणि तुमचा काय असा जो रेशो येणार काय असतो? सेम असतो. ओके, we'll consider the circle with the center of at origin and radius r and pxy with any point on the circle with the MOP equal to theta. डायग्राम मध्ये बघितलं आपण MOP किती आहे? MOP कसा आहे इथं? MOP किती आहे इथं? कळलं हा? त्याला काय नाव दिलं मग? हा तुमचा MOP. आलं लक्षात? MOP अँगल किती झाला? याचं लक्षात? MOP झाला तुमचा थीटा. pxy with the point on the circle झालं. मेजर ऑफ अँगल MOP त्याला P लाईन ऑन द सर्कल, OP R आहे. मग तुम्ही म्हणणार इथं हे कसं आलं? हे कसं आलं सांगा बरं, कसं आलंय? हे कसं आलं? इथं असं एक सर्कल होतं, असं होतं, असं होतं, इथं होतं, इथं M, हे असं, इथं P, बरोबर? पण असं वाढलं होतं, इथं काहीतरी B नाव होतं. थीटा हे काय? हायपोटेन्यूस. आपल्याला पायथागोरस थेरम आहे. काय सांगतो पायथागोरस थेरम? याला नाव होतं R, याला नाव होतं Y, याला नाव होतं काय? पायथागोरस थेरम सांगा बरं. हायपोटेन्यूस कुठला आहे? R आहे. पायथागोरस थेरम काय सांगतो? हायपोटेन्यूस is equal to square of the remaining sum of the square of the remaining two sides. Okay, in the right angle triangle. पायथागोरस थेरम काय सांगतो? 10वी म्हणतात. 10वी मध्ये पायथागोरस थेरम झाला, त्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला? in the right angle triangle hypotenuse square is equal to sum of square of remaining two sides. हा पायथागोरस थेरम सांगतो. काटकोन त्रिकोणामध्ये कर्णवर्ग बरोबर राहिलेल्या दोन बाजूच्या वर्गाची बेरीज हा काटकोन त्रिकोण तुम्हाला हा काटकोन त्रिकोणाचा आहे पायथागोरसचा थेरम जो आहे तो आलेला पण आहे. आणि पायथागोरस थेरम काय सांगतो? हायपोटेन्यूसचा स्क्वेअर. हायपोटेन्यूस कोण आहे इथं? R.
इज इक्वल टू काय असतं, राहिलेल्या दोन बाजूंचा वर्ग, राहिलेल्या दोन साईड कुठल्या कुठल्या आहेत, एक्स स्क्वेअर एक्स आहे, एक्सचा स्क्वेअर करा प्लस सम घे दोन्हीची वायचा स्क्वेअर करा, काय झालं तुमचा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, हा काय झाला तुमचा पायथागोरसनुसार आपण पण आपल्याला हे आर स्क्वेअर घालवायचं म्हणजे काय करायचं, दोन्ही बाजू रूट घ्यायचं, दोन्ही बाजू रूट घेतलं तर काय होईल, ह्याचं रूट घेतलं इकडे एक्स स्क्वेअर येईल, ह्याचं पण काय घ्यायचं रूट घ्यायचं असे, रूट घेतलं की स्क्वेअर आणि रूट काय झालं काय राहिलं आर राहिलं, इथे काय राहिलं फक्त आर राहिलं, बरोबर आहे का, मग इथं फक्त आर राहिलं, राईट असेल त्याची माहिती आहे. Then the pair xy is the coordinates of the p in Euclid determined by theta. तर मग आपण मगाशी काढलं होतं, काय काढलं होतं, cos theta is equal to x upon r. या r इकडे गेल्यावर काय होतं, मग काय होतं, x is equal to r cos theta, या r इकडे मल्टिप्लायला गेलं ना, मग तुम्हाला x is equal to r cos theta मिळतं. सेम आपण मगाशी काढलं होतं, sin theta is equal to काय होतं, y upon r. हे r इकडे गेल्यावर काय होतं, मल्टिप्लाय म्हणजे काय r into sin theta बरोबर y, म्हणजे तुम्हाला y is equal to काय मिळालं, r sin theta. हे तुम्हाला पोलार फॉर्म मिळालं, एक मिळाला आणि एक मिळाला, दोन फॉर्म मिळाले. लक्षात, हे तुमचे कोऑर्डिनेशन एक्स वाय आहे, तुम्हाला पोलार आणि कार्टेशियन मध्ये रिलेशन मिळाले, लक्षात ठेवा. x is equal to r cos theta, y is equal to r sin theta. ओके, कळतंय का, लक्षात येते ना, परत झोप लागली तर व्यवस्थितपणे सांगतोय, लक्ष द्या व्यवस्थितपणे, काय अडचण येणार नाही. केले गेले तुम्ही अभ्यास करा, थोडं लक्ष द्या, 100% कळेल तुम्हाला. तुम्ही मी जे काय बोलतो ते शब्दावर थोडस लक्ष द्या आणि इकडे ऑब्झर्वेशन करा. लाईन टू लाईन तुम्हाला आता नोट दिली व्यवस्थितपणे, लाईन टू लाईन तुम्हाला काय सुद्धा प्रत्येक पळीचा आपण अर्थ बघतो त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये काय सांगितलं नीट पहा, pxy is lies on सर्कल. p नावाचा कुठला तरी एक पॉइंट आहे, तो युनिट सर्कल वरती घ्या, सर्कल आहे, युनिट सर्कलचा अर्थ काय असतो, ज्या सर्कलची रेडियस 1 असते त्याला काय म्हणतो आपण, युनिट सर्कल म्हणतो. कारण आता ह्याची रेडियस किती आहे, 1 सेमी, म्हणून याला काय नाव बोललं, युनिट सर्कल. ह्याची रेडियस किती आहे 1, म्हणून त्याला युनिट सर्कल. आता याच्यामध्ये जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर इथला p पॉइंट आहे, ह्याला काय म्हणतो, xy is lies on the युनिट सर्कल, then cos theta is equal to x. असं का, आपण मगाशी काय करणार होतो, x इक्वल काय होतं आपल्याकडे r cos, आता इथं r ची व्हॅल्यू किती आहे, r रेडियस आहे, सर्कल कसला आहे युनिट, मग r ची व्हॅल्यू इथे किती असणार आहे 1, कारण युनिट सर्कल आहे, इथनं अंतर किती आहे r किती आहे इथं 1 आहे. आपल्याला दोन फॉर्म्युला होते, x is equal to r cos theta, काय होतं y is equal to r sin theta. r ची व्हॅल्यू इथे किती 1, मग इथं पण r ची व्हॅल्यू काय येईल 1 झालं, त्यामुळे x is equal to डायरेक्ट काय येईल त्यांनी cos theta, आणि इथं पण y is equal to डायरेक्ट काय येईल, बरोबर. कशामुळं, तर इथली व्हॅल्यू पण आपल्याला दिलेली आहे, म्हणून तुम्हाला इथं मिळालं x मिळालं cos theta आणि y चं मिळालं sin theta. मग pxy काय आलं, x म्हणजे काय झाला cos theta, y म्हणजे काय झाला, हे लक्षात घ्या. ओके, ही नीट लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, म्हणजे तुम्हाला x cos theta मिळाला, y. The trigonometric function do not depends on the position of the point. काय सांगितलं आहे कन्सेप्ट, नीट लक्ष द्या बघा. Trigonometric functions do not depends on the position of the point on the terminal arm, but they depends on the measure of angle. तर मेजर ऑफ अँगल वरती ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन अवलंबून असतात, त्याच्यावर आपल्याला कळतं जर करायचं त्याच्यावर अवलंबून आहे, त्याच्यावर अवलंबून ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन डू नॉट डिपेंड्स ऑन पोझिशन ऑफ द पॉइंट ऑन द टर्मिनल आर्म. टर्मिनल आर्मचा पॉइंट कुठं आहे, त्याची पोझिशन काय याच्यावर अवलंबून नाही, तर कशावर अवलंबून आहे, पण ते डिपेंड्स ऑन द मेजर ऑफ द अँगल. मेजर ऑफ अँगल किती आहे हा त्याच्यावर अवलंबून आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जेवढे काही 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत, sin cos tan cos, हा जे फंक्शन आहे ते कशावर अवलंबून आहे, तर अँगल वरती त्याच्यावरती अवलंबून. ओके, परत पॉइंट pxy इज ऑन द सर्कल. pxy पॉइंट कुठे आहे आता इथं सर्कलवर, हे दोन सर्कल तुम्हाला ऑफ द रेडियस, रेडियस किती आहे इथपर्यंत काय रेडियस
परत क्यू एक्स डॅश वाय डॅश. आता इकडे कन्सेप्ट आहे या ठिकाणी. काय केलं इथं एक सेंटर आहे आतमध्ये, तेच सेंटर घेतलं दुसरं एक सर्कल काय इथं एक केंद्रीय कॉन्सन्ट्रेट सर्कल सेंटर एकच असतं म्हणून पी एक्स वाय हा काय एक पॉइंट आहे तो बाहेरच्या मोठ्या सर्कलचा एक पॉइंट आणि ओ पासून पी पर्यंत अंतर जोडून घेतलं आणि इथं खाली आपण आता एक्स एक्स लंब टाकला या ठिकाणी इथं 90 डिग्री मोठ्या त्रिकोणामध्ये मोठ्या त्रिकोणामध्ये काय झालं आणि ते काहीतरी अँगल तर त्या अँगलला काहीतरी अल्फा काहीतरी नाव द्या. ही अपोजिट साईड झाली आणि ही ऍडिशनल साईड झाली हायपोटेन्यूज झालं मोठ्या सर्कल छोटं सर्कल अजून काढलेलं नाही. समजा आपण जर छोटं सर्कल आतमध्ये काढायचं ठरवलं तर काय पाहिजे आपल्याला क्यू एक्स डॅश वाय डॅश इज ऑन द युनिट सर्कल. तर क्यू एक्स डॅश वाय डॅश काय हा तर हा युनिट सर्कल आहे आतमध्ये काय आहे युनिट सर्कल आहे. युनिट सर्कल कशावर दिलेलं आहे तुम्हाला ते कशावर दिलेलं आहे युनिट सर्कल म्हणजे कसं रेडियस पण असतं काय म्हणतो आपण युनिट सर्कल आणि डॅश वाय सर्कल मध्ये वरती सर्कल आहे एक आतलं काय आहे युनिट सर्कल. Considering the result of the similar triangle तुम्हाला कसं मिळेल बघा थोडंसं ऑब्झर्वेशन केलं बघा आता हे विचार करून व्यवस्थित सांगा मला तुम्हाला काय माहिती नेम मला म्हणलं थोड्या वेळ आपण मोठ्या ट्रायंगलचा विचार करूया. मोठ्या ट्रायंगलचा विचार मोठ्या ट्रायंगल मध्ये तुम्हाला म्हणलं साइन थिटा मला सांगा काय असेल मोठ्या ट्रायंगल मध्ये साइन थिटा सांगा साइन थिटा सांगा मोठ्या ट्रायंगल मध्ये मला मोठ्या ट्रायंगल मध्ये साइन थिटा काय असेल अपोजिट साइड आपण हायपोटेन्यूज अपोजिट साइड पीएम आहे पीएम म्हणजे काय आपला इथं पीएम म्हणजे किती डिस्टन्स हे डिस्टन्स किती आहे वाय इथला ही एक्स वाय कुठून लिहिले याच्यावर तर लिहिले डिस्टन्स काय इथलं हे वाय हे डिस्टन्स काय एक्स काय लिहिलं एक्स म्हणजे इथला असतं इथं काय आलं मग वाय अपॉन आर तर इथं वाय अपॉन आर या आर डिस्टन्स दिलं तुम्हाला रेडियस आहे वाय अपॉन आर ओके हे झालं पहिल्यासाठी सेम तीच डायग्राम आपण दुसऱ्यासाठी सांगा आतमध्ये काय करायचं छोडा त्रिकोण आहे कुठला आतमध्ये ह्याच्यामध्ये पण अँगल काय त्याच्यामध्ये सांगा बरं मला काय साइन थिटा इज इक्वल टू काय आतमध्ये थिटा इज इक्वल टू काय लिहितं आतमध्ये थिटा तो काय अपोजिट साइड कोण आहे क्यू एन म्हणजे कोण वाय डॅश काय क्यू एन म्हणजे कोण असतो इथं वाय डॅश इथं वाय डॅश हा हायपोटेन्यूज कोण आहे इथं ओ किती हायपोटेन्यूज छोट्या मध्ये युनिट सर्कल सांगितले ना मग इथे किती 1 येईल बरोबर म्हणून तुम्हाला साइन थिटा इज इक्वल टू असं मिळतं लक्षात साइन थिटा इज इक्वल टू असं मिळतं म्हणजे आता काय झालं बघा मला जर कसं सोडवलं तर काय होईल बघा या इकडे म्हणजे काय होईल आर साइन थिटा इज इक्वल टू काय मिळतं पाय इज इक्वल टू आर साइन थिटा मिळालं म्हणजेच काय मिळालं थोडक्यात समजा आपण मग आता या दोन्हीचा विचार केला तर तुम्हाला समजा आपण हे दोन्ही घेतलं साइन थिटा इक्वल टू वाय डॅश एक असं मिळेल आणि एक दुसरं ओके ह्याच्यावर दोन इक्वेशन तयार परत आता नवीन आपल्याला काय करायचंय cos थिटा इज इक्वल टू काढायचं cos थिटा ही मोठ्या त्रिकोणासाठी बाहेरच्या सर्कलसाठी काय असेल काय असतो cos थिटा आपण हा ऍडिशनल साइड काय मध्ये मोठ्या त्रिकोणामध्ये थिटाच्या शेजारची बाजू काय ओएम ओएम किती ओएम एक्स ठीक आहे इथपर्यंत अंतर आणि काय एक्स अपॉन हे किती दिलेलं आहे तुम्हाला एक पहिला cos थिटा बाहेरच्या त्रिकोणासाठी आता आतल्या त्रिकोणासाठी मला सांगा चला त्यामध्ये cos थिटा सांगा चला काय असेल cos थिटा आणि काय असेल ओ
एन. ओ एन म्हणजे किती हा एक्स डॅश आणि हायपरलिंक काय 1 आहे. ओ क्यू आहे. ओ क्यू हायपरलिंक तुम्हाला रिलेशन मिळालं असं आलं का कारण दोन्ही मध्ये पण कॉस्ट काढतोय म्हणून इक्वल टू पहिल्या त्रिकोणासाठी आणि कॉस्ट इक्वल टू दुसऱ्या त्रिकोणासाठी म्हणजे आतला त्रिकोणासाठी पडायसाठी पहिले दोन्ही जर घेतलं तर काय मिळेल म्हणजे काय मिळेल तुम्हाला आर इकडे गेलं की आर कॉस थिटा इज इक्वल काय मिळेल एक्स मिळेल आणि परत आपण काय केलं हे दोन्ही घेतलं म्हणजे काय मिळेल तुम्हाला एक्स डॅश इज इक्वल टू कारण 1 गेलं सर काय तुम्हाला एक्स डॅश इक्वल टू कॉस थिटा तर तुम्हाला सर्कलची रेडियस माहित असेल तर येतं लक्षात. तर आता आपण बघतोय साइन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इन द डिफरंट क्वाड्रंट मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साइन कसं असतं ते आपण परत रिव्हिजन घ्यायला लागलो परत घ्यायला लागलो ज्या जे पण घ्यायला घेतलं आहे लक्ष व्यवस्थित ओके व्यवस्थितपणे लक्ष त्या नीट या कुठं काय अडचण विचार. आता आपण परत हा पॉईंट बघतो तुम्हाला डायग्राम मध्ये दिसते साइन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इन द डिफरंट क्वाड्रंट वेगवेगळ्या क्वाड्रंटमध्ये साइन काय असतं त्यात तुम्हाला ऑलरेडी हे तर माहित आहे कसं माहित आहे तर तुम्हाला हे माहित आहे इथे काय असतं प्लस प्लस म्हणजे एक्स आणि वाय दोन्ही पण काय पॉझिटिव्ह इथे काय असतं मग मायनस काय असतं इथं आणि इथे काय असतं मायनस इथे काय असतं प्लस मायनस हे तुम्हाला बेसिक माहित आहे आता हे ओके हे बेसिक त्याच्या पुढे काय दिले पहा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हॅव्हिंग पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह व्हॅल्यू काय दिलेलं आहे ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हॅव पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह एक लक्ष द्या काय सांगितलं बघा तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हॅव्हिंग पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह व्हॅल्यू डिपेंडिंग ऑन द क्वाड्रंट इन विच द पॉइंट काय सांगितलं इथं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हॅव पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह व्हॅल्यू डिपेंडिंग ऑन द क्वाड्रंट इन विच द पॉइंट तर ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह कशावर अवलंबून असतं त्याच्यावरती अवलंबून काय दिलं येत आता find the sign of the trigonometric ratio in the different quadrant तर त्याचं ट्रिग्नोमेट्रिक आहे sin cos tan सगळं त्याची व्हॅल्यू निगेटिव्ह पॉझिटिव्ह त्या क्वाड्रंटवर अवलंबून असते तर टर्मिनल आर्म ऑफ an angle intersect the unit circle in the point pxy त्यांनी काय सांगितलं त्याची डायग्राम घेतलेली आहे कुठली डायग्राम ही जी आर आहे तो काय आहे रेडियस किती इथं 1 आहे त्यामुळे आपल्याकडे जे रिलेशन माहित होतं काय होतं x इज इक्वल टू r cos थीटा आपण घ्यायचो आणि y इज इक्वल टू काय घ्यायचो आपण r sin थीटा r ची व्हॅल्यू किती 1 घेतो आपण काय करायचं 1 म्हणजे y इज इक्वल टू cos थीटा y इज इक्वल टू sin थीटा x इज इक्वल टू cos थीटा डायरेक्ट असं मिळाले ओके हे असं मिळालं त्यानंतर आपल्याला माहित आहे काय असतं y हे लक्षात ठेवून टाका values of x and y positive or negative depending on which line तर y आणि x पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे कशावर अवलंबून असतं मी तुमचा आता इथे काय असणार आहे x y कसा असेल x कसा y कसा असेल कोणत्या क्वाड्रंटमध्ये पॉईंट आहे हा चौथ्यामध्ये x कसा असतो येत नाही x समजलं नाही नसेल y म्हणलं येत नाही कारण खाली असतात पॉझिटिव्ह असतात मग इथं खाली येणार x कसा झाला पॉझिटिव्ह त्या y च्या खाली व्हॅल्यू कशी असतात निगेटिव्ह त्यामुळे तुला y येणार काय येईल निगेटिव्ह हे लक्षात हे ठरवायचं का पॉझिटिव्ह तुम्हाला हे ठरवायचं सगळ्यांना हे पाहिजे सगळ्यांना इथे काय पॉझिटिव्ह 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 नंबर तिकडे काय असतात पॉझिटिव्ह 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 नंबर तिकडे काय असतात निगेटिव्ह निगेटिव्ह इकडे निगेटिव्ह 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 बरोबर तुम्हाला म्हणलं इथला पॉईंट काय असेल इथला पॉईंट काढायचा वरनं आपण खाली येतो तर पहिला पॉईंट काय झाला तर इथं इथे येतो म्हणजे दुसरा काय झाला निगेटिव्ह इथं पॉझिटिव्ह आता मी इथला एखादा पॉईंट घेतला तर एक सेकंड गेला इथे काय आहे पहिला पॉईंट y वरून निगेटिव्ह काय झाला निगेटिव्ह
सॉरी इथं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह अशा पद्धतीने पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपण एक्स वाय ठरवू शकतो. झाले. आता याच्या पुढे पुढे लक्ष द्या. साइन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इन डिफरंट क्वाड्रंट. डिफरंट क्वाड्रंट डिफरंट क्वाड्रंट मधला आपण साइन करतो. पहिला आपण या ठिकाणी या क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह हे समजून घ्या. सोपं आहे. लगेच आजच्या चांगला अभ्यास करा पूर्णपणे व्यवस्थितपणे त्याच्या नोट्स करून तुम्हाला दाखवून 6 वाजेपर्यंत दाखवायचे तुम्हाला 1 तास मिळाला. तर 3 ला यायचं 6-7 पर्यंत तुमचा अभ्यास करून जायचं असं करायचं. 3 ला तर रोज यायचं तुम्ही 8 पर्यंत किंवा 9 ओके. तर 3 ते 9 पर्यंत तो सगळा व्यवस्था 3 ते 9 थांबायचे. अभ्यास हे पूर्ण करायचा म्हणजे जेवण करून जायचं. लक्षात दररोज 3 ला या समजून घ्यायचं, शिकवलं घ्यायचं, अभ्यास करायचा, दाखवायचं. एकदा आपला सिलेबस पूर्ण करायचं तुम्ही बसण्याची तयारी घ्या आणि अभ्यास करायचा घ्या. इथं पूर्ण करायचं जाईल. आता हे आपण समजून घेऊ नीट. फक्त एवढंच आहे की तुम्हाला कळण्यासाठी थोडस तुम्हाला नॉलेज असतं. तुम्हाला साइन कॉस टॅन यांचे पार्टनर तुम्हाला थोडं कळायला जड जाईल. त्यामुळे काय आवडत नाही. आता बघा इथं काय दिलं. आता पहिला पॉइंट आपण इन द फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असणं म्हणजे काय असतं नेमकं. तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असणं म्हणजे काय. हा तुमचा काय आपण याला म्हणतो फर्स्ट क्वाड्रंट. त्याला काय म्हणतो आपण सेकंड क्वाड्रंट. त्याला काय म्हणतो आपण थर्ड क्वाड्रंट. हा काय असतो तुमचा फोर्थ क्वाड्रंट. पहिले चरण, दुसरे चरण आणि कुठला आहे तुमचा फर्स्ट क्वाड्रंट. याला हा कुठला आहे पहिला, इकडे एवढा दुसरा, हा तिसरा आणि काय झाला लक्षात. आता 0 पासून पाय बाय पर्यंत तुम्हाला अँगल आहे. हा तुमचा काय आहे ही सुरुवात कुठनं झाली. इथनं एक्स पासून तो इथपर्यंत गेलाय वर. हा थिटा जो अँगल आहे तुमचा हा थिटा बरोबर. कुठनं जाऊन जाणार ओ बी किंवा इथं ए ओ बी असं म्हणलं. हा अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये आला. आता कुठला क्वाड्रंट आहे. कुठला क्वाड्रंट असतो हा पहिला क्वाड्रंट. तर पहिल्या क्वाड्रंट मध्ये इथं फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये दाखवण्यासाठी थिटाची रेंज अशी असते. कमीत कमी किती येतं अँगल 0. जास्तीत जास्त किती येतं किती पण तिथं काय असतं इथं हे अँगल किती असतं इथं काय 0. तिथे किती आहे पाय बाय आणि तर 90 चांगलं. कमीत कमी अँगल तुला इथनं वाढत चालू बघा. पहिला अँगल असा आहे थोडासा वाढला असं झाला परत थोडा असं झाला. सुरुवातीला तास आहे. सुरुवातीला अँगल किती किती येतं किती झाला अँगल 20 झाला. किती झाला 45 झाला. किती झाला 90 झाला बरोबर. वाढत गेला काय झाला वाढत गेला. शेवटी किती होतं 90 काय असतं पाय बाय म्हणजे इथे किती अँगल 45 कुठल्या हा पहिल्याच मध्ये. आता इथं बघा मग cos θ मिळेल तुम्हाला. cos θ x is positive. x is equal to positive काय आलं tan θ is equal to पॉझिटिव्ह काय द्यायला म्हणणार. तर ह्या ठिकाणी r is equal to r is equal काय घेतलंय 1. म्हणून तुम्ही डायरेक्ट x cos θ is equal to x कारण का cos θ आपल्याला माहिती आहे काय असतो तो x अपॉन r असतो. r ची व्हॅल्यू किती येतं 1 आहे ना. इन्स्टंट असल्यामुळे तुम्हाला cos θ is equal to काय मिळेल x मिळेल. cos θ is equal to काय मिळेल x मिळेल. आणि इथं sin θ is equal to काय तुम्हाला y दिलेलं आहे. का r ची व्हॅल्यू किती येतं कारण आपल्याला माहित आहे y is equal to r sin θ. r ची व्हॅल्यू किती येतं या दोन्हीचा भागाकार केल्यावर काय मिळेल तुम्हाला tan θ is equal to y upon x. हा काय आता बघा काय होतं आपल्याकडे x is equal to r किती आहे इथं ते r 1 आहे युनिट सर्कल आहे त्यामुळे x is equal to काय मिळेल आपल्याला x कसा येतं
पॉझिटिव्ह आहे ना, एक्स कसा येतं पॉझिटिव्ह. जर ही बाजू पॉझिटिव्ह असेल ही पण काय असणार आहे इकडं, म्हणजे ह्याचं उत्तर पॉझिटिव्ह म्हणजे कॉस थिटा, पण तिचं उत्तर काय आलं पॉझिटिव्ह आलं. मग तुम्हाला काय म्हणणे या ठिकाणी कॉस थिटा पॉझिटिव्ह. परत खाली काय म्हणते वाय पण इथं पॉझिटिव्ह. त्याचा दोन पॉझिटिव्ह संख्याचा भागाकार काय तो पॉझिटिव्ह. दोन पॉझिटिव्ह नंबरांचं डिव्हायडेशन केलं तर ते काय मिळेल, ते पॉझिटिव्ह मिळेल. लक्षात. Hence all trigonometric functions of a theta are positive. नीट लक्ष द्या. काय सांगितलंय? Hence all trigonometric functions of a theta are positive in the first quadrant. म्हणून पहिल्या क्वाड्रंट मध्ये तुम्ही कितीही फंक्शन करा, तुम्हाला एक लक्षात घ्या, तुमचा x is equal to cos theta हा पॉझिटिव्ह मिळाला, y is equal to sin theta हा पॉझिटिव्ह मिळाला, आणि बाकी सगळी जी फंक्शन वगैरे चार आहेत ती कुणावरून काढली, ती sin आणि cos वरूनच काढली. मग काय सगळी फंक्शन कशा असतात पॉझिटिव्ह. हे दोन जर पॉझिटिव्ह झालं तर बाकी सगळी येतील पॉझिटिव्ह. ह्या दोन्हीवरून आपण tan काढला, tan काय येईल आपला y अपॉन x, पॉझिटिव्ह डिवाइडेड पॉझिटिव्ह, हे पण पॉझिटिव्ह. परत 5 च्या उलटा कोण असतो sec, हा पण पॉझिटिव्ह आहे. परत y च्या उलटा sin च्या उलटा कोण असतो cosec, cosec पण कसा येईल पॉझिटिव्ह. tan च्या उलटा कोण येतो cot, cot पण कसा येईल पॉझिटिव्ह. याच्या लक्षात हे कसं कळलं का तुम्हाला, तर हे पहिल्या क्वाड्रंट मध्ये सगळे एलिमेंट कसे असतात, सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कसे असतात पॉझिटिव्ह असतात. कशावरून तर आपण इथं बघतोय पहिल्या क्वाड्रंट मध्ये जो काय पॉईंट असणार तो एक्स आणि वायचे व्हॅल्यू कसे असतात पॉझिटिव्ह. आपल्याकडे काय रिलेशन एक्स इज इक्वल टू म्हणजे अँगल पॉझिटिव्ह घेतला, पॉईंट मधला एक्स पॉईंट पॉझिटिव्ह, त्यामुळं एक्स पॉझिटिव्ह झाला, वाय पॉझिटिव्ह झाला. साइन थिटा झाला, साइन थिटा कॉस थिटा जर पॉझिटिव्ह असेल तर टॅन थिटा, साइन पॉझिटिव्ह जर सेक्स सुद्धा कॉस पॉझिटिव्ह सेक्स सुद्धा काय पॉझिटिव्ह, टॅन पॉझिटिव्ह जर कॉट सुद्धा काय झाला पॉझिटिव्ह. मी कुठलं सांगतोय साइन कॉस कुठलं बोलतोय मी, मला फक्त पहिल्यांदा माहित काय होतं साइन आणि कॉस, त्याच्यावर कोणता झाला टॅन, त्याच्यावर कोणता झाला कॉट, कसा रेसिप्रोकल होत. सेकच्या उलटा पण साइनच्या उलटा सेकच्या उलटा पण कॉस, कॉसच्या उलटा कोण सेक, साइनवर कोणता झाला कोसेक, कोसेक पॉझिटिव्ह साइन आणि कॉस पॉझिटिव्ह असल्यामुळे बाकी सगळं काय झालं पॉझिटिव्ह. याच्यावर डाऊट होतं कळलं का तुम्हाला कशावर पॉझिटिव्ह निगेटिव्ह साइन आणि कॉस वरती पॉझिटिव्ह निगेटिव्ह वापरू. हे लक्षात. आता इथं दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये आपण विचार करूया, थोडासा विचार करा, थोडं काय करायचं समजून घ्या. दुसऱ्या क्वाड्रंट थोडासा आपण विचार करूया. दुसऱ्या क्वाड्रंट कुठे येतो आपला डायग्राम करूया. समजा काही डायग्राम करतो, कितीला येतं रेंज काय तरी डायग्राम करू अशी. दुसऱ्या क्वाड्रंट म्हणजे काय असतो, पाय बाय टू पासून सुरू होतो आणि संपतो कुठं पाय पाशी. पाय बाय टू कुठं असतं, थिटाची व्हॅल्यू काय असते पाय बाय, आणि संपतो कुठं इथे काय असतं, काय असतं इथं पाय असतं, इथे काय असतं पाय. अँगल तो मध्ये कुठं इथं असतो, इथं एवढा कसा अँगल इथं काय तर अँगल असतं. मग आता तुम्ही जर थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तर ह्या क्वाड्रंट मध्ये समजा तुमचा पॉईंट ह्या ठिकाणी कुठं आहे बरोबर, ह्या ठिकाणी पॉईंट तर तुम्ही इकडे आला इथे कसं असतं निगेटिव्ह असतं. हा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आहे, हा काय आहे ओरिजिन पासून लेफ्ट साइडला जो एक्स ऍक्सिस असतो निगेटिव्ह असतो, आणि काय पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस. या चौपटामध्ये बघा जे आहे ते काय असतं पॉझिटिव्ह असतं, इथून खाली काय असतं निगेटिव्ह असतं, काय असते निगेटिव्ह, इकडे काय असतं निगेटिव्ह, इकडे काय असतं हे बेसिक आहे. हे लक्षात. तसं इथं आपण जे अँगल घेतलेला आहे, आता कुठे घेतला अँगल आला काय अँगल कुठे घेतला आपण दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये आपण अँगल घेतला बरोबर. त्याच्यावर एक पॉईंट घेतला आपण पी नावाचा. तर तुम्हाला चेक करायचंय ह्या क्वाड्रंटमध्ये काय काय पॉझिटिव्ह असेल काय काय निगेटिव्ह असेल. तर पहिल्या क्वाड्रंटमध्ये तर पहिलं सगळं पॉझिटिव्ह बरोबर, म्हणून त्याला काय म्हणतो आपण ऑल स्टुडंट टेक कॉपी, आपण त्यासाठी बघतोय तर इथं ऑल पॉझिटिव्ह आलं. आता आपण ते चेक करूया काय निगेटिव्ह आणि काय पॉझिटिव्ह. रिलेशन माहिती आहे, काय रिलेशन आहे एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा, आर तर काय कोण आहे मुक्त काय येतं वाय इज इक्वल टू काय येतं आर साइन थिटा, म्हणजे काय नुसतं साइन थिटा. पण या ठिकाणी तुम्हाला एक्स कसा येईल, एक्स ऍक्सिस कसा येतं निगेटिव्ह येतं, तुम्हाला काय निगेटिव्ह एक्स इज
इक्वल टू काय मिळवायचे ते आणि पाय कसा इथं पॉझिटिव्ह आहे म्हणून या ठिकाणी बघा वाय कसा आला पॉझिटिव्ह साइन थिटा इथे एक्स कसा आला निगेटिव्ह आला कळलं निगेटिव्ह ऑप्शन ठरवायचे त्या एक्स आणि वायच्या याच्यावर ठरवायचे तर इथं एक्स जो आहे कसा येतोय निगेटिव्ह तुम्हाला cos θ इज इक्वल टू पॉझिटिव्ह मिळेल y ऍक्सिस इकडे काय असतो पॉझिटिव्ह ह्याच्या व्हॅल्यू कशा असतात निगेटिव्ह मग ही जी व्हॅल्यू आहे ती निगेटिव्ह व्हॅल्यू काय येते पॉझिटिव्ह त्याच्यामध्ये दोन्ही पण व्हॅल्यू कशा येतात त्या पॉझिटिव्ह म्हणजे एक काय आला कसा आला पॉझिटिव्ह पहिला कोण असतो एक्स म्हणजे कोण आहे साइन हा साइन कसा येतो निगेटिव्ह दुसरा कोण आहे वाय कसा येतो पॉझिटिव्ह आणि वाय पॉझिटिव्ह आला लक्षात हे सगळं पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह झालं त्याच्यानंतर रेशो काढणार आहे पहिला कुठला तुम्हाला टॅनचा रेशो काय असतो टॅनचा म्हणजे वाय अपॉन एक्स असतो त्यामध्ये वाय अपॉन एक्स काढण्यासाठी वाय कसा येतं पॉझिटिव्ह आहे म्हणजे एक्स कसा येतं निगेटिव्ह पॉझिटिव्ह डिवाइडेड बाय निगेटिव्ह उत्तर काय येतं निगेटिव्ह आला लक्षात पॉझिटिव्ह डिवाइडेड बाय निगेटिव्ह उत्तर काय येतं निगेटिव्ह त्यानंतर काय झाला मग निगेटिव्ह तर तुम्हाला काय निगेटिव्ह काय पॉझिटिव्ह माझा एक लक्षात घ्या तुम्हाला साइन थिटा कसा मिळाला आहे नीट लक्ष द्या त्याच्यावर लक्षात घ्या कशी काय पाच कसा होईल त्याच्या उलटा कोण असतो सेक सुद्धा कसा येईल मग आता इथं साइन कसा आहे निगेटिव्ह त्याच्या उलटा कोण असतो कोसेक तो सुद्धा कसा येईल मग कोसेक सुद्धा काय आला हे दोन्ही काय झालं हे दोन्ही काय झालं पॉझिटिव्ह टॅन कसा आला इथं निगेटिव्ह त्याचा रेसिप्रोकल कोण असतो टॅनच्या उलटा कोण असतो कॉट तर तो कॉट सुद्धा कसा येईल बघितलं निगेटिव्ह हा निगेटिव्ह हा सुद्धा निगेटिव्ह म्हणजे बघा त्याच्यामध्ये हे दोन्ही निगेटिव्ह झालं ह्याच्यामध्ये हे दोन्ही निगेटिव्ह झालं मग पॉझिटिव्ह कुठलं कुठं झालं कॉस आणि कुठं झालं हो इथं बघ हे कुठं झालंय हे हा काय असतं एक्स इज इक्वल टू कॉस थिटा असतं हा हे कुठं चुकलं इथं चुकलेलं आहे बघा इथे काय पाहिजे कॉस थिटा पाहिजे नियमानं आणि काय पाहिजे साइन थिटा पाहिजे थोडंसं एक क्लिअर वाय इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतं एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा वाय इज इक्वल टू काय असतं आर साइन बरोबर येथे आर ची व्हॅल्यू किती आहे 1 म्हणजे ए वाय इज इक्वल टू किती झाला पाहिजे एक्स इज इक्वल टू किती झाला पाहिजे वाय इज इक्वल टू किती झाला पाहिजे आता वाय इज इक्वल टू साइन थिटा आणि एक्स इज इक्वल टू कॉस याचा अर्थ काय झाला इथं हे काय झालं पॉझिटिव्ह म्हणजे काय झालं आता ह्याच्यावर तुम्हाला वाटलं आपली मिस्टेक आहे दुरुस्त तुम्ही वय असते वयामध्ये पण लेआउट समजून घ्यायचं म्हणजे आता पहिल्या क्वार्टरमध्ये मला इथं साइन कसा मिळाला पॉझिटिव्ह मिळाला इथे कसा मिळाला साइन कसा मिळाला साइन कसा मिळालाय पॉझिटिव्ह मिळाला साइन कोण असतो कोसेक कोसेक सुद्धा कसा येईल इथं कोसेक सुद्धा कसा येईल पॉझिटिव्ह आता इथं कॉस कसा मिळालाय कॉस कसा मिळालाय निगेटिव्ह म्हणजे कॉस काय आला तुमचा कॉस आला निगेटिव्ह त्याच्या उलटा कोण असतो सेक सुद्धा कसा येईल ठिकाणी सेक थिटा सुद्धा काय येईल बरं टॅन आणि साइन आणि कॉसचा भाग सुद्धा काय येईल निगेटिव्ह टॅन सुद्धा काय झाला निगेटिव्ह टॅन काय येईल निगेटिव्ह त्याचा उलटा कोण कॉट सुद्धा काय येईल निगेटिव्ह येणार ह्या ठिकाणी 4 निगेटिव्ह आले आणि 2 पॉझिटिव्ह आले कुठले 2 पॉझिटिव्ह आले साइन आणि फक्त पॉझिटिव्ह आलं बाकी सगळं निगेटिव्ह म्हणून आपण इथे काय म्हणताना ऑल स्टुडंट टेक ऑल म्हणजे सगळं पॉझिटिव्ह त्याच्यामध्ये काय काय पॉझिटिव्ह येते फक्त साइन आणि कोसेक फक्त पॉझिटिव्ह इथं ऑल स्टुडंट मधलं एस आणि कोसेक पॉझिटिव्ह यामध्ये 2 पॉझिटिव्ह येतील बाकी सगळे निगेटिव्ह आहेत परत ऑल स्टुडंट टेक म्हणजे कोण टॅन पॉझिटिव्ह येईल टॅनचा उलटा कोण कॉट कसा येईल पॉझिटिव्ह बाकी सगळे काय येतील निगेटिव्ह ह्याच्यामध्ये काय होईल ऑल स्टुडंट टेक कॉपी म्हणजे काय येईल कॉस आणि कॉसच्या उलट कोण असतं सेक तर या ठिकाणी सेक आणि कॉस पॉझिटिव्ह बाकी सगळं काय येईल निगेटिव्ह अशा प्रकारे ऑल स्टुडंट टेक कॉपी ओके तर एक बाकी जे आहे ती व्यवस्थितपणे समजून घ्या मग त्याच्यावर तुम्हाला दिले बघायचं इथे काय दिलं मग तुम्हाला हा तिसरा क्वाड्रंट तिसरा येतो तिसरा क्वाड्रंट बघा तिसरा क्वाड्रंट येतो फक्त चालवतो
इथे किती असतं तिथे इज इक्वल टू पाय म्हणजे 180 अँगल बरोबर. तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये तिसऱ्या क्वाड्रंट हा तिसऱ्या क्वाड्रंट ह्याच्यामध्ये पासून अँगल कुठे असतात 3π/. त्याची रेंज काय असते त्याची रेंज एक्स आणि वाय ते पण काय असतं निगेटिव्ह आणि पण काय असतं एक्स पण निगेटिव्ह वाय पण निगेटिव्ह. फक्त मग काय म्हणजे निगेटिव्ह डिव्हिडेड बाय निगेटिव्ह y डिवाइडेड बाय x मायनस y डिवाइडेड बाय मायनस x म्हणून tan पॉझिटिव्ह. जे y कसा आहे x कसा आहे चुकलं बघा इथे पुढे बघा ते इथे काय पाहिजे तुमचं इथे काय पाहिजे इथं पाहिजे साइन इथे काय पाहिजे कळलं ना. इथं पण एक कारण x इज इक्वल टू r cos θ ना हे दुरुस्त करून दोन ठिकाणी दुरुस्त ऑप्शन वाढलेलं आहे. याला म्हणजे तसा y निगेटिव्ह x निगेटिव्ह tan θ इज इक्वल टू काय आला y अपॉन x कशावरून निगेटिव्ह डिवाइडेड बाय निगेटिव्ह. tan θ तुम्ही कसा करता सांगा बरं. tan म्हणजे काय असतं sin θ डिवाइडेड बाय cos θ. तर sin किती आला तुमचा sin कसा आहे निगेटिव्ह cos कसा आहे निगेटिव्ह डिवाइडेड बाय निगेटिव्ह काय येतं पॉझिटिव्ह. मग तुमचा tan कसा आला tan आला पॉझिटिव्ह. त्यांच्या उलटा कोण असतो क्वाड सुद्धा कसा येईल मग या ठिकाणी पॉझिटिव्ह. tan आणि क्वाड फक्त पॉझिटिव्ह हे तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये बाकी सगळं काय येतं निगेटिव्ह. कळलं. साइन उलटा कोसेक साइन निगेटिव्ह कोसेक कॉस कसा आहे निगेटिव्ह त्याच्या उलटा कोण असतो सेक सेक पण निगेटिव्ह म्हणजे 4 काय झाले निगेटिव्ह. टॅन आणि कॉट काय झाला पॉझिटिव्ह. ह्याच्यामध्ये काय असतं मग टॅन आणि कॉट निगेटिव्ह. तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह येतात बाकी सगळे निगेटिव्ह. पहिल्या क्वाड्रंटमध्ये सगळेच पॉझिटिव्ह साइन कॉस टॅन साइनच्या उलटा कोसेक कॉसच्या उलटा सेक टॅनच्या उलटा कॉट. काय येतं दुसऱ्यामध्ये काय येतं पॉझिटिव्ह साइन आणि त्याच्या उलटा कोसेक पॉझिटिव्ह. तिसऱ्यामध्ये काय पॉझिटिव्ह येतं टॅन आणि चौथ्यामध्ये काय ऑल टेक कॉस आणि त्याच्या उलटा कोण सेक पॉझिटिव्ह बाकी सगळं निगेटिव्ह. अशा पद्धतीने ऑल स्टुडंट टेक कॉपी हा फॉर्म्युला करतो. पहिले सगळं पॉझिटिव्ह असतं दुसऱ्यामध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतं बाकी सगळं निगेटिव्ह असतं. तिसऱ्यामध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतं बाकी सगळं निगेटिव्ह असतं. कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतं बाकी सगळं काय असतं निगेटिव्ह असतं. हे लक्षात घ्या. या ठिकाणी सूत्र टॅन थिटा आणि पॉझिटिव्ह आणि साइन थिटा पॉझिटिव्ह निगेटिव्ह थिटा लाइज इन थर्ड क्वाड्रंट. आणि चौथीमध्ये सेम तसंच कंडिशन असणार आहे. चौथ्यामध्ये काय येईल बघा या ठिकाणी चौथा क्वाड्रंट दाखवताना आपण कसं दाखवतो बघा. चौथा क्वाड्रंट दाखवताना आपण 3π/2 पासून सुरू होतो आणि संपतो कुठं 3π पासून सुरू होऊन संपतो 2π. म्हणजे हा जो अँगल इथून एवढा आहे तर तो थिटा जो अँगल आहे तो मला इथं हा जो अँगल आहे तो कुठं आला फोर्थ क्वाड्रंटमध्ये. फोर्थ क्वाड्रंटमध्ये काय असतो इकडून पॉझिटिव्ह इकडून निगेटिव्ह बरोबर. एक्स कसा असतो पॉझिटिव्ह वाय कसा असतो निगेटिव्ह. एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह. याचं लक्षात एक पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह. म्हणून या ठिकाणी बघा वाय इज इक्वल टू साइन थिटा परत चुकलेलं आहे बरोबर आहे बरोबर आहे वाय इज इक्वल टू आणि एक्स इज इक्वल टू मध्ये दोन चुकले एक्स इज इक्वल टू आर कॉस थीटा. हे निगेटिव्ह आलं हे पॉझिटिव्ह आलं. साइनच्या उलट पण असतं कोसेक कोसेक सुद्धा काय येतो या ठिकाणी निगेटिव्ह. साइन निगेटिव्ह झाला कोसेक निगेटिव्ह. कॉस कसा आहे पॉझिटिव्ह. कॉसच्या उलटा कोण असतो सेक सेक सुद्धा काय झालं या ठिकाणी पॉझिटिव्ह. टॅन कसा आहे निगेटिव्ह. कॉट कसा असेल निगेटिव्ह. ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह कोण कॉस आणि त्याच्या उलटा सेक बाकी सगळं कसं आहे निगेटिव्ह. म्हणून चौथ्या क्वाड्रंटमध्ये कॉस आणि सेक निगेटिव्ह बाकी सगळं. पहिल्या क्वाड्रंटमध्ये ऑल पॉझिटिव्ह म्हणजे साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक सगळं पॉझिटिव्ह. दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह बाकी सगळं निगेटिव्ह. तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये काय असतं टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह बाकी सगळं निगेटिव्ह. आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये काय असतं कॉस आणि सेक पॉझिटिव्ह बाकी सगळं निगेटिव्ह. म्हणून आपण त्याला काय म्हणतो ऑल स्टुडंट टेक ऑल म्हणजे पहिल्या क्वाड्रंटमध्ये सगळे पॉझिटिव्ह. स्टुडंटचं एस म्हणजे साइन साइनच्या उलट कोसेक. परत ऑल स्टुडंट म्हणून इथं काय म्हणतो आपण ऑल स्टुडंट टेक ऑल म्हणजे सगळे पॉझिटिव्ह. साइनचं स्टुडंटचं एस पहिलं एस म्हणजे साइन साइनच्या उलटा कोण कोसेक म्हणजे दोन्ही पॉझिटिव्ह बाकी निगेटिव्ह. स्टुडंट टेक कॉपी टेक म्हणजे काय टॅन टॅनच्या उलटा कोण कॉट टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह बाकी सगळं निगेटिव्ह. इथं काय कॉपी म्हणजे कॉस कॉसच्या उलटा कोण सेक कॉस आणि सेक कसा
पॉझिटिव्ह, बाकी सगळं कसं निगेटिव्ह. मग त्याला आपण म्हणतो ऑल स्टुडंट. एक बाबतीत कुठल्या क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह आहे ते तुम्ही ह्याच्यात बघून ठेवू. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला हे बेसिक सांगितलं. तुम्हाला कुठल्या क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह कोण निगेटिव्ह आहे तुम्हाला फटाफट सांगता येईल. त्याचं रेंज आणि या ठिकाणी दिलेलं आहे. एक्स वाय विथ एनी पॉईंट ऑन द सर्कल. तर ए ओ बी हा अँगल किती आहे, ओपी किती आहे, 1. आता तुम्हाला मगाशी बघितलं आपण पायथागोरस थेरमला काय आलं, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. आर स्क्वेअर किती आहे, आरची 1 आहे, त्यामुळे काय आलं इथं 1. बरोबर आहे का? ओपी किती आहे, 1. मग आता ह्याचा अर्थ काय, ह्या दोन्हींची बेरीज केली, दोन्हींची केली की 1 येते. 2 अधिक 3 केले की 5 येते. बरोबर, 2 अधिक 3 केले काय येते, 5. 2 प्लस 3 केले की 5 येते. ह्याचा अर्थ 100% 2 हे 5 पेक्षा कसं आहे आणि 3 हे 5 पेक्षा कसं आहे. बरोबर, 2 कसं आहे 5 पेक्षा लहान, 3 कसं आहे 5 पेक्षा लहान. अशा पद्धतीने शिकू. म्हणून इथं बघ, या दोन्हींच्या केले की 1 येते. म्हणजे आता जर घेतलं तर काय असणार आहे, एक्स स्क्वेअर एकटा घेतला 1 पेक्षा 100% लहान असणार आहे, आणि हा वाय स्क्वेअर एकटा घेतला 1 पेक्षा कसं असणार आहे, लहान असणार आहे. म्हणून इथं असं. मग आता इथं काय केलं, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1. काय असतं मग, एक्स स्क्वेअर रूट घेतला की दोन्ही बाजूला काय पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह व्हॅल्यू होती. जर आपण बघितलं एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1 असेल, तुम्ही जर याचा रूट घेतलं तर इथं अंतरमध्ये 1 आलं, याचा अर्थ काय असतं प्लस मायनस 1. म्हणजे इथं काय आलं, एक्स ची व्हॅल्यू एकदा मायनस आली, एकदा काय आली प्लस आली. एकदा वायची व्हॅल्यू काय आली मायनस आली, एकदा प्लस आली. एक्स म्हणजे कोण आहे, cos θ. एक्स इज इक्वल टू आर cos θ. आर किती आहे, 1. एक्स ची व्हॅल्यू काय आली, म्हणजे कॉसची रेंज काय झाली, -1 कमीत कमी जास्तीत जास्त 1. वाय म्हणजे कोण असतो, वाय इज इक्वल टू आर साइन. आर म्हणजे कोण आहे, 1. म्हणजे आर इज इक्वल टू काय मिळेल, साइन थिटा. सॉरी, वाय इज इक्वल टू काय मिळेल, साइन. कळलं का, याच्यावर कसं लिहितो आपण, वाय कमीत कमी साइन, वाय कमीत कमी -1 जास्तीत जास्त 1 आहे. वाय म्हणजे कोण आहे, वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. आरची व्हॅल्यू 1 आहे, त्यामुळे इथे काय येईल, -1 लिहिता इक्वल साइन थिटा 1. साइनची रेंज तुम्हाला मिळेल कमीत कमी -1 जास्तीत जास्त 1. कॉसची रेंज मिळेल कमीत कमी -1 जास्तीत जास्त 1. अशा पद्धतीने. ओके, इथपर्यंत ओके करा. 16 पेज पर्यंत तुम्हाला काही जरी विचारलं तरी यायला पाहिजे. ओके, त्याचे एक्झाम्पल आपण बघूया. ते एक्झाम्पल सगळे मी रिव्हिजन टाईप घ्यायला बघूया. परत तुम्हाला शिकून सांगणार, मी आधी घेतलेला आहे, हे लक्षात घेतलेलं आहे. बरं का, तरी वाटतं आज प्रामुख्याने अभ्यास करून समजून घ्या. मी दुपारी 3 ते 6 मध्ये सगळं पूर्ण करतो. ओके, तर ट्रिग्नोमेट्रीचं तुम्हाला चांगला कळा. ट्रिग्नोमेट्री 1, ट्रिग्नोमेट्री 2, ट्रिग्नोमेट्री बारावीला आणि डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनला काय अडचण येत नाही, फॉर्म्युला व्यवस्थित बघा. तर आजच्या आज काय करा, ट्रिग्नोमेट्री 1 इथपर्यंत प्रामाणिकपणे अभ्यास करून स्वतः पूर्ण करा. समजून घ्या, कुठं काय आलं तरी विचारा. इथपर्यंत तुम्हाला पूर्ण करायचं, जाऊन अभ्यास करायचा आहे, ओके, इथपर्यंत पूर्ण करा. काय आलं तर लगेच विचारा. उद्याच्या लेक्चरला आपण एक एक्झाम्पल लय वेळ लागत नाही, 2-3 चॅप्टर तर दुसरा तर काय 2 दिवस आहेत त्यामध्ये. तर ट्रिग्नोमेट्री पूर्ण करूया. 1, 2, परत 12 ट्रिग्नोमेट्री, परत डेरिव्हेटिव्ह सुरू करूया. डेरिव्हेटिव्ह सुरू झाला परत थांबायचं नाही. वाटल्यास परत मी 11 डेरिव्हेटिव्ह घेतो, काय अडचण नाही, संपवायला काही अडचण नाही. सिलेबस 2 वेळा शिकून होतो, सिलेबस संपवायला वेळ लागत नाही. तर त्यामुळे व्यवस्थित आता जेवढं शिकवलं एकदा वाचा. जरी नाही कळलं तर अभ्यास करत नसतो, त्याच्या नोट्स व्यवस्थितपणे बनवा. पहिल्या जरी म्हणून पहिले सगळ्यांना काय करा, थोडंसं एक कागद वगैरे घ्या, छोटा त्याच्यावर बनवा, की लय डेरिव्हेटिव्हला खूप महत्व जाईल. तर थोडा रोज अभ्यास करा, बसणं विषय वेळ वाया करा. अभ्यास करा 9 वाजेपर्यंत किंवा 8 वाजेपर्यंत असा व्यवस्थितपणे पूर्ण करा. एका काही कागदावरती किंवा त्याच्यावरती आपला अभ्यास पूर्ण 2 तास ते व्यवस्थित शॉर्ट नोट्स तुम्ही कसं बी करा, पण तुम्ही अभ्यास केला मला दाखवा. एका पेजवर असं केले, पहिला पॉईंट वाचला, थोडक्यात शॉर्ट नोट बनवून दाखवा मला, मी अभ्यास केला. इथपर्यंत पूर्ण करा. उद्या बघूया. आता तुम्ही मला तिकडे 6 पर्यंत 8 पर्यंत पूर्ण जावा. या ठिकाणी थांबूया. रेकॉर्डिंग आपलं झालं असेल, बाहेर रेकॉर्डिंग झालं तेवढं बंद करा. रेकॉर्डिंग बंद करा. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.